आहेत गजानन ट्रॉफी 2024 गजानन क्रिकेट संघ वाकलन आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. पहिले 3 मॅचेस आपण दररोज 40+ पाहायला मिळते. उद्या 6 वाजता मॅचेस सुरू होतील 40+ लक्षात घ्या. पहिला चेंडू आपण पाहतो व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नव्हता. 1 रन्स इथे जरूर मिळाले. ती फलंदाज नितीनच्या खात्यामध्ये. गोलंदाज रेवनला तुम्ही पाहता 4 षटकांची मॅच आहे त्यामुळे 4 फ्रेश गोलंदाज तुम्हाला इथून वापरावे लागतील. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. पुन्हा एकदा सूचना करतोय. तिशा 11 काउदीप RM 11 सोनारपाडा आणि उसाटणे दोन्ही टीमच्या कॅप्टन उपस्थित राहायचे. किंग ट्रॉफी मध्ये सुद्धा खूप चांगला खेळ राहिला होता सोनारपाडा टीमचा. फुटला गेले. कव्हरच्या दिशेने खेळायचं होतं. तिथे एक सिंगल मिळाले. चांगली फिल्डिंग आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत हनुमान मात्र मिळणार नाहीये. शिडून विरुद्ध वाकलन अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते 4 षटकांची. दुसऱ्या फेरीतली पहिली मॅच उद्या डेनसिटीच्या माध्यमातून 194 या चॅनेलवरती टीव्हीवर सुद्धा तुम्ही स्पर्धा उद्या घर बसल्या पाहू शकता. चांगली संकल्पना आहे. रेवन गोलंदाजी मार्कवर मोठ्या फटक्यांच्या शोधात आहे. यष्टिरक्षक बघा विलास वेगाने आले होते. थोडासे नाराज दिसतात विलास. कारण विलासला माहिती नाही की रन्स क्रिकेटमध्ये महत्वाचे असते. मालिका वीरसाठी बाईक सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. सौजन्य समाजसेवक काटेगावचे नंदू चौधरी साहेबांच्या माध्यमातून मालिका वीरची बाईक तुम्ही पाहतायत. आपले सर्वांचे लाडके माजी आमदार रमेशजी रतन पाटील आणि सौजन्य नंदूशेठ चौधरी ही मालिकावरची बाईक तुम्ही पाहतायत. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही. विलासला माहिती आहे चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही त्यामुळे त्याने कोणत्याही प्रकारचं अपील इथे केलं नाहीये. नेहमीच एस्टनच्या मागे खेळाडू होती त्याच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. गोलंदाज रेवन गोलंदाजी मार्कवर. इथे लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चूक होणार नाहीये. फलंदाज बाजूला तिथे एक सोपा झेल टिपलाय संतोषने. फलंदाज बाद. पहिल्या मॅच मध्ये संतोषने जबरदस्त बॅटिंग केली होती. फिल्डिंग चांगली केली होती आणि याही मॅच मध्ये संतोषने एक सुंदर झेल टिपलाय. हनुमान बॅक टू द पॅव्हेलियन. तर 3 वरती पहिला धक्का लागलाय. काय गोलंदाजी केली. बऱ्याचशा स्पर्धा तुम्ही जर नजर टाकली तर रेवन पाटीलची चांगलीच गोलंदाजी राहिली. बऱ्याच वेळा त्याच्या गोलंदाजीमध्ये फिल्डिंग खराब होते त्यामुळे बऱ्याच वेळा धावा गेलेल्या आहेत. मात्र ॲक्युरेट गोलंदाजी आतापर्यंत बऱ्याचशा स्पर्धेमध्ये केलेली आहे. सोनारपाड्याचे उद्योजक संदीप भरत म्हात्रे आपण आला असं तरी आपले हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आमचे मित्र आपण पाहिले तर सुखदेव ठाकूर आपले हार्दिक हार्दिक स्वागत. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. स्क्वेअर लेगला थोडेसे बीट झाले तिथे. मात्र इथे रनआउटचा धोका आहे. थ्रो कुठे गेलाय. खराब थ्रो आपल्याला पाहायला मिळतो. 3 रन्स आता धावून घेतले आहेत. बघायचे 4थी पूर्ण होईल का. 4 पूर्ण झाले आहेत. बघायचं आता 5वी पूर्ण होईल का. 5 धावा धावून घेतल्या. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया आपण. नितीन आणि फलंदाज आपण पाहिलं तर सचिनचा 5 धावा धावून घेतल्या आहेत. त्यामुळे रेवन थोडेसे नाराज आहेत. 5 धावा धावून घेतल्यात बघा. 40+ क्रिकेट असं वाटत नाहीये. सहजरित्या 5 धावा धावून घेतल्यात. रेवन नाराज आहे. विलास नाराज आहे. सुभाष नाराज आहेत. पाच धावा इथे मिळाले. क्षेत्ररक्षकाकडनं झालेली चूक. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. रामनाथ सुद्धा हेच सांगतायत की तुला लक्ष देणं गरजेचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. सोनारपाडा आणि उसाटणे दोन्ही टीमचे कॅप्टन. 5 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे कॅप्टनने रिपोर्टिंग करायचंय. अमर ठाकूर. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं बंधनकारक आहे लक्षात घ्या. अन्यथा पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल आणि पॅनल्टी धावांची नाही तर चेंडूंची लागेल. सोनारपाड्याचे एक यशस्वी उद्योजक तुम्ही पाहताय संदीप भरत म्हात्रे यांचं आगमन झाले. त्यांना विनंती असेल या आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. 5 धावा धावून घेतल्या आहेत त्यामुळे धावा झाल्यात. अमितजी चिकनकर साहेब आपल्यापासून रजा घेत असताना त्यांचा संपूर्ण मित्र परिवार तुम्हाला पाहायला मिळतोय.
तानाजी म्हात्रे असतील, सुधीरजी मुंडे असतील, प्रवीण चिकनकर असतील, हे सर्व मित्र परिवार गजानन ट्रॉफीसाठी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. त्यांची उपस्थिती या स्पर्धेला लाभली आहे. भालगाववरनं खास इथे उपस्थित राहिले. 8 धावा झाल्यात. पहिल्या 5 बॉलमध्ये 3 झाल्या होत्या. इथे चेंडू उंच गेलाय, बराच वेळ हवेत आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये. एक धाव पूर्ण आली, दुसरीचा प्रयत्न चालवलाय सचिनने. 2 मिळतील. दुसरं षटक घेऊन आलेत गोलंदाज सुभाष पाटील आहेत. 4 ओव्हरची मॅच आहे. नंतर 5 षटकांची मॅच. 311 गावदेवी आरेली मिळून सोनारपाडा विरुद्ध उसाटण्यामध्ये तुम्हाला मॅच पाहायला मिळेल. त्यानंतर मानकिवली विरुद्ध हेडूटने बी. त्यानंतर तिसरी मॅच VC शिवसागर विरुद्ध जगदंबा वाकलन बी आणि चौथी मॅच खार्डे विरुद्ध नेजे. अशी 8 संघ आज इन ऍक्शन मध्ये आहेत. सुभाष हा चांगला चेंडू होता, वेगवान चेंडू होता. पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. त्यामुळे डॉट बॉलची ती समाप्ती होईल. भरपूर वर्ष ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटची सेवा सुभाष पाटील यांच्या माध्यमातून केलेले. रेग्युलर क्रिकेट भरपूर खेळले. आता 40+ खेळत आहेत. सातत्याने मच्छिंद्र पाटील साहेब या संघाला भरपूर सपोर्ट करतात. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. इथेही झेलची शक्यता आहे. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत, थोडेसे क्रॉस धावत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे. 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. बघा त्या तिसरीचा कॉल दिलाय नितीनने. 3 धावा धावून घेतल्यात. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली तुम्हाला पाहायला मिळते. नितीन पाटील आणि सचिन या 2 फलंदाजांमध्ये. बंधुरा असू आहेत बघा 2. जयेश पाटील, नितीन पाटील, सचिन पाटील, 3 भाऊ बघा एकाच संघामध्ये. ज्याप्रकारे वडोली बी संघामध्ये तुम्ही पाहता कल्पेश, रुपेश, कमलेश असे 30 भाऊ आपल्याला वाकलन 40+ मध्ये पाहायला मिळत आहेत. जगदंबा वाकलन मध्ये सुद्धा 3 भाऊ आपण पाहतो. सोमनाथ गायकर, गुणनाथ गायकर आणि शिवदास. पंच काय इशारा करतायत? गाडीची लाईट का? हा चालले, पाहुणे चाललेले आहेत. 4 व्हीलर आता कार आली बघा मेन एंट्री. कदाचित चालली असेल. 13 धावा झालेल्या. 4 षटकांची मॅच आहे. दुसरं षटक मार्गाचं असताना 13 धावा. आता मात्र लाईन चेक करावी लागेल. ऑप्शनचा थोडासा बाहेर होता. पंचाने वाईट घोषित केलाय. धावसंख्या 14 वरती पोहोचली. आज वाकलन गावामध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण असेल, कारण की ग्रामीण बिग बॅश 10 आणि 5 म्हणजे 15 लाखाच्या स्पर्धेमध्ये वाकलन संघ पलक 11 हा संघ फायनल मध्ये. क्षेत्ररक्षक 90 धावा 26 बॉल मध्ये चेस केल्या. 2 धावा इथे पूर्ण आल्यात. कदाचित सुभाष पाटील यांना चेंडू मला वाटतं दिसला नाही की असं असू शकतं. नाईट फॉर्मॅट मध्ये तुम्ही खेळताय. विलास पाटील आणि सुभाष पाटील हे 2 भावंड तुम्हाला पाहायला मिळतात शिडून संघामध्ये. सोळा धावा दापलकावती लागलेत. चेंडू कार्पेटच्या साइडने घेत आहेत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक डीप मध्ये. एकदा पूर्ण झाले, दुसरीचा प्रयत्न चालवलाय. 2 मिळतील. आता मात्र अंडरआर्म फेकी रेवन करत संघ. रेवनला माहिती बऱ्याच वेळा चेंडू दिसत नाही. डायरेक्ट थ्रो केल्यानंतर त्यामुळे कदाचित अंडरआर्म फेकी केली. गणेश भोईर बघा थोडस देखभाल करतायत. त्यांची स्पर्धा होणार आहे. एक संभ कमी आहे. हा चेंडू ऑन साइडला खेळायचं होतं. लेग बाईचा इशारा आलाय. दोन षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 19 वरती पोहोचली. वाकलन 40+ संघ तुम्ही पाहतायत. वैदे 11 प्रभात क्रिकेट संघ वाकलन 40+. पाण्याची मागणी करण्यात आली. तत्पूर्वी पुन्हा एकदा आपण कॉल करूया. उसाटणे टीमचे कॅप्टन आणि त्रिशा 11 गावदेवी आरेबी 11 सोनारपाडा दोन्ही टीमच्या कॅप्टन इथे उपस्थित राहायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. सन्माननीय ज्ञानेश्वरजी म्हात्रे आणि पांडुरंगजी म्हात्रे यांचं शुभ आगमन झालंय. तर विनंती असेल की या आपण अतिथी कक्षामध्ये आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत असेल. नक्कीच झालेल्या सर्व पाहुण्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. गजानन ट्रॉफी 2024. वाकलन गावचे कोणी ग्रामस्थ इथे उपस्थित असतील, ज्येष्ठ नागरिक उपस्थित असतील, त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत.
पहिल्या 2 षटकात आपण पाहिलं तर 19 रन झालेत. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. थोडंसं फास्ट क्रिकेट आता खेळावं लागेल नितीन आणि सचिन दोन भावांना, कारण की 4च ओव्हरची मॅच आहे. 40-45 चांगला टार्गेट असू शकतो. मागच्या मॅच मध्ये 48 धावा त्यांनी चेस केल्या होत्या मोठागाव टीमच्या विरुद्ध, ज्या टीमला व्हाईट कार्ड एंट्री खरं तर मिळाली आयरी टीमच्या जागेवरती. दिशा 11 गावदेवी RM11 सोनारपाडा विरुद्ध उसाडणे टीम कॅप्टन रिपोर्टिंग करायचे लवकरात लवकर. दुसऱ्या बाजूला दिशा 11 गावदेवी RM11 सोनारपाडा विचार केला आपण सोनारपाडा संघाचा तुम्ही मैदानाच्या चारही बाजूला नजर टाकली तर चारही बाजूला मला वाटतं 2-2 खेळाडू उपस्थित आहेत. मग अमर आपण पाहिलं तर आपल्या उद्या राजाची जयंती, लोकांना अमर ठाकूर आहेत, लॉंगअपला काही फिल्डर आहेत, एक्स्ट्रा कव्हरला काही फिल्डर आहेत, थर्डमॅनला काही खेळाडू आहेत. म्हणजे मैदानाच्या चारही बाजूला पसरलेले आहेत सोनारपाडा टीमचे खेळाडू. अंदाजा घेत आहेत, चेंडू हवेत आहे, गॅप मध्ये खेळत आहे, क्षेत्ररक्षक वेगाने आहेत, लॉंगॉनवर एकदा पूर्ण आली, दुसरीचा प्रयत्न चालवलाय. दोन धावा इथे पूर्ण झाल्या आहेत. सुभाष थोडेसे नाराज आहेत. एक्झॅक्टली काय घडलंय मैदानामध्ये? रनआउटचा धोका होता. आता 2च रन्स मिळतील. धावसंख्या 21. 30 षटक मार्गस्थ असताना गोलंदाज कैलास पाटीलला तुम्ही पाहतायत. वैयक्तिक पहिला आणि संघाचं 3रं षटक. चेंडू चांगला होता, फाइंडिंगच्या दिशेने खेळत आहेत. प्रदीप पाटील तिथे आहेत, चांगले खेळाडू आहेत प्रदीप पाटील. चांगली फिल्डिंग तिथे केलेली आहे. तिथे 1च रन्स मिळाले. धावसंख्या 22. सिंगल डबल धावा आपण पाहतोय. आतापर्यंत शेड्यूल 40+ ने चांगली गोलंदाजी केली. शेड्यूल संघाने पहिल्या मॅच मध्ये 61 धावा उभारल्या होत्या, सर्वाधिक धावा होत्या आजच्या दिवसातील 40+ जर तुम्ही विचार केला तर. कैलास हा चांगला चेंडू होता, पायचीचा हलकसं अपील कैलास पाटील यांनी जरूर केलं होतं. मात्र पंच लेग बाईट चिकून करतात. कदाचित लेग स्टंपच्या बाहेर असेल, हाईट फॅक्टर असेल, या सर्व गोष्टी पंचांना पाहाव्या लागतात. आज भारत इंग्लंड 3रा कसोटी सामना तुम्ही पाहिला, तिथेही भारतीय संघाने बाजी मारली. 2-1 ने सिरीज मध्ये भारतीय संघ पुढे सरकला. अजय रवींद्र जडेजाने 5 विकेट हॉल सुद्धा घेतले आणि SSV जयस्वालची डबल सेंचुरी तुम्हाला पाहायला मिळाली. नको आपला क्षेत्ररक्षक आहेत, एकदा पूर्ण आले, दुसरीचा प्रयत्न चालवलाय. चेंडूने पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेतलाय. तिसरीचा आता प्रयत्न आहे, डायरेक्ट हिट, फलंदाज रन आउट. सचिन बाद आहेत, त्यामुळे स्ट्राईक नितीनकडे असते आणि नवीन फलंदाज जयेंद्र येत आहेत. पंचवीस धाबा झालेत. 3रं षटक मार्गस्थ असताना 25 धाबा. संपूर्ण गजानन क्रिकेट संघ, वाकलन, ऋषी भोईर, रुपेश भोईर, करण, राहुल म्हात्रे, त्यांची संपूर्ण टीम प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी. काही 10 दिवसाअगोदर आम्ही ज्यावेळी गेलो तेव्हा त्यांनी स्वतः पट्टीवर सातत्याने काम करत होते. स्पर्धा म्हटल्यानंतर मेहनत करावी लागते. जबरदस्त स्पर्धा नाईट फॉर्मेट मध्ये, वाकळणमध्ये या सीझन मध्ये पहिली स्पर्धा तुम्हाला नाईट पाहायला मिळते. इथे मात्र वेगवान चेंडू, कैलास पाटील कडे वेग प्रचंड आहे आणि वेगाने इम्प्रेस त्यांनी केलंय. धावांवरती अंकुश लावले ते टीम वैद्य 11 प्रभात क्रिकेट संघ. वाकलन 40+च्या धावा आता थोड्याशा थांबल्यात या मॅच मध्ये 25 वरती. गोलंदाजी फिल्डिंग थोडीशीच खराब झाली असंच म्हणावं लागेल शेड्यूल 40+ची, कारण की गोलंदाजी त्यांनी ॲक्युरेट केली. रेवनची चांगलं षटक तुम्ही पाहिलं, सुभाषचं चांगलं षटक पाहिलं आणि आता कैलास सुद्धा चांगली गोलंदाजी करतायत. मात्र फॉलो थ्रू मध्ये त्यांच्याकडनं थोडीशी मिस फिल्डिंग बघा.
1 रन्स मिळाले. थोडीशी घाई करतोय शेड्यूल 40+ संघ या मॅच मध्ये. क्रिकेटमध्ये असं म्हटलं तर अति काही संकटात नाही. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपका धावा आहेत त्या पिंटू दादा मला सांगत असताना 26-6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सोनारपाडा आणि उसाटणे दोन्ही टीमच्या कॅप्टन इथे उपस्थित राहायचे. 5 ओव्हरच्या मॅचचा आपण लगेच टॉस करणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस बंधनकारक आहे, लक्षात घ्या. त्यानंतर बदलापूर विभागातून आपल्याला मानकिवली संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि सतरंगी क्रिकेट संघ हिडूटणे बी संघ तुम्हाला पाहायला मिळेल. रेग्युलरच्या पहिल्या मॅच आपण टॉस सुद्धा करणार आहोत. त्यामुळे उसाटणे टीम कॅप्टन लगेच रिपोर्टिंग करा. 3 षटकात 26 झाल्या. 6 चेंडूचा खेळचा तुम्हाला वेळ तुमच्याकडे असेल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे, लक्षात घ्या. अमर ठाकूर येतात बघा. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये बाहुबली या नावाने सुद्धा ते ओळखले जातात. आणि कॅप्टनच्या भूमिकेत सुद्धा आहेत ते. षटकार सुद्धा भरपूर दूर मारतात ते. 3 षटकात 26 झाले. शेवटचं षटक घेऊन येतात गोलंदाज नवनाथ. कुटप्प्याचा बॉल होता. खराब बॉलवरती योग्य उत्तर. चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धाबल का धावा आपण बघू शकाल. 30 वरती धावसंख्या होते. नवनाथचा पहिला चेंडू खराब होता. तीस धावा धाबल कधी पाहतोय. इथे फटका चांगला. एक्स्ट्रा कव्हरिजनच्या दिशेने चेंडू गोळीच्या वेगाने सीमारेषेच्या बाहेर जाईल. नितीन पाटीलच्या बॅट मधून आला. बॅक टू बॅक चौकार. ज्यावेळी रनआउटची मागणी केली होती तेव्हा नितीन थोडेसे मैदानाच्या बाहेर येत होते, मात्र ते मैदान थांबलेत आणि त्याचा फायदाही आता होतोय. वैद्य 11 प्रभात क्रिकेट संघ वाकलन 40+ संघाला धावा झाल्या 34. डोके यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. त्यांचा उल्लेख आम्ही किंग ट्रॉफी मध्ये सुद्धा केला होता. काही कारणास्तव त्या स्पर्धेमध्ये ते खेळू शकले नाही, मात्र त्यांच्या संघाने जबरदस्त खेळ केला होता. सलग 2 मॅचेस जिंकले होते किंग ट्रॉफी मध्ये सुद्धा. रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या नावाने संघ मैदानात उतरला होता आणि याही स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळेल. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. 34 धावा झाल्यात. नवनाथ गोलंदाजी मार्कवर. इथे फटका चांगला आहे. चेंडू उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. नितीन पाटीलच्या बॅट मधून आलाय दमदार सिक्सर. घाबरत नाहीये मी. मैदानाच्या आतमध्ये घरी रनआउट मध्ये मला संधी मिळाली आणि 3 बॉल मध्ये 14 रन्स त्याने घेतलेले आहेत. पहिल्या धावा झाल्यात वाकलन 40+ संघाच्या 40. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 40 धावा झाल्यात. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. दिशा 11 गावदेवी RM 11 सोनारपाडा विरुद्ध रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ तुम्हाला पाहायला मिळेल, ज्या संघाची चर्चा टेनिस बॉल मध्ये सातत्याने राहिलेली आहे. हा ब्लॉकरला चेंडू होता, त्यालाही खोदून काढलाय. लॉंग ऑफच्या दिशेने 1 धाव वेगाने पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. 2 धावा इथे मिळाल्या. धावसंख्या 42. आता मात्र धावा आल्या आहेत. वेदे 11 प्रभात क्रिकेट संघ वाकलन 40+. हरीशजी भोईर सातत्याने या संघाला पुरस्कृत करतात. 40+ क्रिकेटमध्ये अनेक स्पर्धा होतात, मात्र त्यांच्या माध्यमातून या संघाला बॅक केलं जातं. कारण स्वतः ते या संघामध्ये खेळतात, मात्र दुखापतग्रस्त आहेत, त्यामुळे खेळत नाहीयेत.
हाही फटका चांगला आहे, गॅप भरपूर मोठी आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या दिशेने चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार जाईल. नवनाथचं षटक आता कुठेतरी महागडे ठरत असत या मॅच मध्ये. नितीन पाटीलच्या बॅट मध्ये आलाय चौकार. धावा नव्हत्या, त्या धावा आता येत आहेत वेगाने. त्याचं कारण नितीन पाटीलची चांगली फलंदाजी. खेळाडूंना विनंती असेल रस्त्यावर कोणी गाड्या पार्क करू नका प्लीज, रहदारीचा रस्ता आहे. इथे एक बॅटची कडा लागली, आउटफील्ड फास्ट आहे, मात्र फायनलिंगला फिल्डिंग चांगली झाली. इथे रनआउटचा संधी जरूर होती. इथे 2 रन्स पूर्ण झाल्या आहेत, तिसरी होणार नाहीये. 2 धावा जरूर सेव्ह केल्यात शेडून संघासमोर. आता बघितलं तर वाकलन संघाने धावा केल्यात 48 आणि 49 धावांचा पाठलाग शेडून 40+ संघाला या मॅच मध्ये करायचंय. तत्पूर्वी टॉस तिथे केला जाईल. साई पाटील तिथे जोडले जातील टॉस बॉक्स मध्ये. एका बाजूला असेल त्रिशा 11, जय गावदेवी RM 11, सोनारपाडा. दुसऱ्या बाजूला रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडणे. या 2 टीम्स मध्ये टॉस केला जाईल. तानाजी भोईर यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. तर सन्माननीय तानाजी भोईर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. नेक्स्ट मॅच एका बाजूला टीम सोनारपाडा आणि त्यांच्या विरोधात उसाटणे संघ. रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ, तर एका बाजूला RM 11 गावदेवी सोनारपाडा. या 2 संघामध्ये टॉस केला जाईल. 5 षटकांची मॅच असेल. उसडणे आणि सोनारपाडा टीमला सूचना असतील. आपले ग्रामीण संघटनेचे जे नियम आहेत, सामना बरोबर सुटल्यानंतर विकेट त्यानंतर टॉसचा विचार केला जाईल. कंपल्सरी चेसिंग नाहीये. तकदीर पाटील यांचे आगमन झाले काटेचे, त्यांचे हार्दिक स्वागत. जाऊया आपण साई पाटील यांच्याकडे. यस, टॉस जिंकलाय टीम रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणेनं. तर प्रथमतः डिसिजन बॅटिंग करतो. यस, बॅटिंग करायचंय. प्रतिस्पर्धी एक बलाढ्य संघ आहे. तर आज सुरुवातीला बॅटिंग करण्याचा आपण निर्णय स्वीकारला. प्रथमतः बरेच संघ फिल्डिंग घेतात, हा निर्णय कशामुळे? त्यांचे बॉलिंग चांगले आहेत, आम्ही रन मारायचा प्रयत्न करतो. तर प्रथमतः गजानन क्रिकेट संघाच्या वतीनं ह्या प्रकारचं आयोजन नियोजन पाहतंय, त्याबद्दल काय म्हणणार? हो, आयोजन तर खूप सुंदर आहे. तुमच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर टॉस गमावलाय, टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षण केलं असतं. तर हवं तसा निर्णय तुमच्या बाजूने आलाय. तर आज प्लेइंग 11 पूर्ण आहे. हो, पूर्ण. तर प्रतिस्पर्धी उसाटणे संघ चांगल्या फॉर्मात आहे. तर आपल्या कधी मॅचेस झाल्यात, कधी ते जिंकतात, कधी आम्ही जिंकतो. यस, तर आयोजनाविषयी काय म्हणणं आहे? आयोजन आहे, खूप सुंदर आयोजन आहे, खेळायला मजा आहे. तर यस, थँक्यू, ऑल द बेस्ट. दोन्ही संघांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस बॉक्स मधनं न्यूज आहेत. टॉस जिंकला टीम रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणेनं आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा त्यांचा निर्णय. यस, तर जाऊया आता मॅचच्या दिशेनं, जिथे एका बाजूला 40+ वाकळंचा संघ आणि त्यांच्या विरोधात शिरडोन 40+ संघ खेळताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तर नक्कीच वाकळण 40+ ने धावसंख्या केली ती 48 आणि 49 धावांचा फाटलाग आता शिरडून 40+ संघाला करायचंय. 49 झाल्या म्हणजे मॅच संपली नाहीये, कारण शिरडून 40+ संघाची फलंदाजी चांगली आहे. मात्र दुसऱ्या सत्रामध्ये आपण ऐकणार आहोत साई पाटील यांचा आवाज दुसऱ्या सत्रामध्ये. सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. तर विनंती असेल टीम शिरडोनला सलामी जोडी लगेचच पाठवायची आहे, कारण की वेळेच्या बाबतीत जर विचार केला तर 12 संघ एका दिवसामध्ये खेळणार आहेत, ज्यामध्ये 8 रेग्युलर संघ आणि 4 40+ संघ खेळणार आहेत. त्या कारणास्तव आपण थोडीशी घाई प्रत्येक संघाने करायची आहे. टाइम अलर्ट जरूर आपण यानंतर करू. जिथे रेग्युलर संघ खेळतील तेव्हा मात्र जरूर टाइम अलर्ट केला जाईल.
4 षटकांची ही लढत मैदानाच्या आतमध्ये द्वितीय फेरी आपण पाहतोय, कारण की 40+ क्रिकेटचा विचार केला तर आजच्या रात्रीमध्ये 4 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यापैकी सध्याच्या घडीला शिरडोन संघ आणि वाकळण संघ या 2 संघांचे आव्हान खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून अजूनही कायम आहे. ते 2 संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात. लक्ष 49 आहे. पहिल्या 4 षटकामध्ये वाकळण संघानं 48 बनवल्यात आणि विजयासाठी कंपल्सरी चेसिंग 40+ साठी हा नियम खरं तर कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशनचा जर विचार केला तर रेग्युलर जे संघ खेळतात तिथे मात्र प्रथमतः विकेट आणि त्यानंतर टॉसचा विचार केला जातो. मात्र 40+ चे जेव्हा संघ खेळतात तेव्हा मात्र कंपल्सरी चेसिंग हा नियम या संघांसाठी किंवा त्या स्पर्धेसाठी जरूर आपण पाहतो. याच सोनारपाडा संघासाठी नेहमीच आधारस्तंभ म्हणून जे कार्य करतात आणि सोन्या बैलाचे खरं तर अतिशय चांगले खंदे समर्थक आहेत पंकज पाटील यांचं शुभ आगमन. तर विनंती या आपण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. नव्या मॅचच्या दिशेने पहिला चेंडू पहिल्याच बॉलवरती बिग विकेट डाऊन. शिरोडन संघाचा विलास पाटील यांना मात्र परतावं लागतं. संघ नायकाला माघारी काढण्याचं काम केलं ते गोलंदाजी करत असताना कमलाकर भोईर यांनी. बोला जय श्रीराम. महागुरु गडगे सरांचा खरं तर आज इथे जरी नसले तरी डीजे मास्टरांनी त्यांची आठवण जरूर करून दिली आहे. पहिल्याच बॉलवर मी म्हणेन मोठी मासली जाळमध्ये असं म्हणावं लागेल, कारण की परतावं लागतंय ते विलास पाटील यांना. नेहमीच सातत्यानं चांगलं योगदान विथ द बॅट त्यांच्या माध्यमातून नेहमीच आपण पाहिलं. मात्र ह्या मॅच मध्ये जिथे आवश्यकता होती संघाला अशा मोमेंटला पहिल्याच बॉलवरती ते बाद झालेत आणि पहिल्या कक्षामध्ये परतलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रामनाथ आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्याच बॉलवरती एक चांगलं यश, चांगला ब्रेक थ्रू आपल्या टीमसाठी कमलाकर भोईर मार्फत. राऊंड द विकेटचा फुल लेंथचा चेंडू प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. 1 विकेट बॅक टू बॅक. दुसरी सफलता. ज्या प्रकारे ट्रॅप रचलं होतं आणि अगदी त्या जाल्यामध्ये अडकलेत आणि 2 चेंडू 2 सफलता. हॅट्रिक चेंडू आता पुढील चेंडू आपल्याला पाहायला मिळेल तो कमलाकर भोईर यांच्या माध्यमातून. प्रभात 11 वाकळण संघ सातत्यानं सराव देखील ह्या मैदानावरती करतात आणि पूर्णतः आज खरं तर होम ऍडव्हान्टेज ज्याला आपण म्हणतो ते त्यांच्या बाजूने पाहायला मिळतात. 2 चेंडू आणि 2 सलग सफलता प्राप्त करत असताना गोलंदाजी ट्रॅकवरती कमलाकर भोईर अनुभवानं परिपूर्ण असे गोलंदाज एक काल रेग्युलरच्या माध्यमातून ज्यांनी फिरकीच्या तालावरती खरं तर मोठमोठ्या फलंदाजांना नाचवलंय आणि आता तोच दारार अत्तेच दमखम दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण गोलंदाजी ट्रॅकवर त्यांना पाहू शकता. 2 चेंडू आणि 2 सफलता. हॅट्रिक बॉल त्यांच्या माध्यमातून डिफेंड 49 धावा करायच्या आहेत आणि सुरुवात मात्र लाजवाब टीम वाकळणसाठी कमलाकर भोईर मार्फत. हॅट्रिक चेंडू. इथे देखील चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पुढे सरकतायत मात्र चेंडू तोपर्यंत जमिनीवरती लँड झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चपलाईनं धावा 2 देखील कंप्लीट झाल्यात. 2 धावेनं मात्र सांघिक धावसंख्येचा श्री गणेशा 2 गडी गमावल्यानंतर 2 धावा धावफलकावरती अंकित करत असताना आपण सुभाष पाटील यांना पाहतोय. मिनिट क्रमांक 4 वरती मैदानाच्या आतमध्ये अनुभवी फलंदाज सुभाष पाटील आता दाखल झालेत. एका बाजूनं सलामीसाठी तानाजी पाटील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. ह्या 2 फलंदाजांवरती फारशी जबाबदारी असेल, कारण की आघाडीचे जे 2 फलंदाज होते ते लवकर बाद झालेत. आता निश्चित एक चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी बिल्ड करावी लागेल दोघांना. इथे देखील जरूर हिट विकेटच्या माध्यमातून परतावं लागेल. षटकामध्ये 3रं यश कमलाकर भोईर यांना. बॅक टू द डगआउट सुभाष पाटील.
आणि वाकलनगावचे जेवढे जेवढे प्रतिष्ठित ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित असतील त्यांना विनंती असेल की या पण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे गजानन ट्रॉफी 2024 या पर्वामध्ये. कारण की साऱ्यांची खूप चांगली मेहनत आहे. खरं तर गजानन क्रिकेट संघाच्या वतीनं एक चांगली स्पर्धा या ठिकाणी ऑर्गनाईज केली आहे आणि त्यासाठी भरपूर सारी मेहनत आणि भरपूर सारा चांगला टीमवर्क त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो. आज जरी त्यांचा पूर्ण संघ इथे उपस्थित नसला तरी देखील उर्वरित जे सहकारी या ठिकाणी आहेत त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं आयोजन नियोजन सध्याच्या घडीला आपण पाहतोय. नव्या मॅचच्या दिशेनं पहिलं लाजवाब षटक कमलाकर भोईर मार्फत आपण पाहतोय. आतापर्यंत 3 विकेट या षटकामध्ये फक्त धावा 2 खर्च झालेत. षटकातील 2 चेंडू अजूनही शेष आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इथे देखील क्लीन बॉल्ट. चौथी सफलता. काय षटक राहिलं. अगदी गोल्डन जुगली षटक मानावं लागेल ते कमलाकर भोईर यांचं. आणि पहिल्या षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघाला अगदी बॅकफुट वरती ढकलण्याचं काम करत असताना कारण की चौथा धक्का दिलाय. आल्या पावली माघारी परतावं लागेल फलंदाज रेवन यांना. कॅश प्राइज आलंय. तर वैदे 11 या नावानं हा संघ सातत्यानं खेळत असतो आणि ज्याचे पुरस्कार ते सातत्यानं आपण पाहतो आमचे हर्षद भोईर आपल्याला पाहायला मिळतात. हा देखील फटका फसला होता मात्र क्षेत्ररक्षक दूरवरती पाहायला मिळतात. एक गोल्डन जुगली षटक ज्या षटकामध्ये तब्बल 4 विकेट प्राप्त केल्यात आणि सांघिक यश देखील आणखी येईल की काय. रनआउट साठी रेफर जरूर पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. पंचांचा रिव्ह्यू जरूर पाहू शकाल कारण की फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलाय की नाही याची शहानिशा सध्याच्या घडीला टेक्निकल टीम मेंबर आमचे करत असताना पाहायला मिळतात. गुरुनाथ भोईर यांनी चेंडू पकडला मग तो कसाही पकडला तरी देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल हर्षेट भोईर यांच्याकडनं. तर DNC ह्या चॅनल वरती 194 ह्या क्रमांकावरती तो चॅनल आहे DNC. त्या चॅनल वरती देखील सध्याच्या घडीला जी स्पर्धा आपण पाहतो ती स्पर्धा आपण पाहू शकता. थेट प्रेक्षेपण खरं तर UTC या वाहिनी अंतर्गत ह्या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळतं. घर बसल्या ही स्पर्धा आपण युट्यूबच्या माध्यमातून तर एन्जॉय करताच परंतु DNC चॅनलवर देखील ही स्पर्धा आपल्याला लाईव्ह पाहता येईल. एक चांगली संकल्पना UTCच्या माध्यमातून आणि या क्रिकेट संघाच्या माध्यमातून देखील. तर तिसऱ्या पंदाच्या माध्यमातून यस रनआउटच्या माध्यमातून परतावं लागेल फलंदाज तानाजी पाटील यांना परतावं लागेल. एकही चेंडू मित्र म्हणून फेस केला नव्हता आणि आता त्यांना माघारी परतावं लागतंय. धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न त्यांच्या अंगलाट आला आणि तब्बल 5वा धक्का पहिल्या षटकामध्ये पाठलाग करत असताना टीम शिरोडोनला आपण पाहतोय. हॅलो. तर जरूर शहानिशा आपण करतोय की टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीचा वापर सध्याच्या घडीला जरूर केला जातो.
हॅलो पंच या जरा इकडे, दोन्ही पंच या पाहिजे तर. हॅलो दोन ऑफिशियल पंच या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. एका बाजूला मनोज पवार आणि साथीनं सचिन कडू. यस ह्यांना आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून सातत्यानं अनेक स्पर्धा कव्हर केल्या जातात अनेक ठिकाणी. खर तर पंचांची कामगिरी, महत्वपूर्ण कामगिरी क्रिकेटच्या जर पटलावरती आपण विचार केला तर सध्याच्या घडीला ज्या उंचीवरती टेनिस बॉल क्रिकेट आहे त्यासाठी महत्वाचं योगदान या पंचांचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय. पंचांकडनं देखील फलंदाज बाद आहे हे सूचित करण्यात आलंय. म्हणजे रनआउटच्या स्वरूपामध्ये तानाजी पाटील यांना परतावं लागेल जे सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये आले होते. मात्र एकही चेंडू फेस न करता आता माघारी परत आहेत. मोठा धक्का टीम शिरडोनला तानाजी यांच्या स्वरूपामध्ये. आतापर्यंत एका षटकाचा खेळ या सामन्यामध्ये पाठलाग करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये समाप्त झालाय आणि एका षटकाखेरीस 5 गडी बाद धावसंख्या धापळकावरती फक्त 3 पाहायला मिळत आहेत. 4 षटकामध्ये तब्बल आव्हान गाठायचं होतं 49 धावसंख्येचं आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त 3. इथनं जर आता लक्षाचा विचार केला तर येणारे 18 चेंडू आणि गरज असेल ती तब्बल 46 धावसंख्येची. 40+ माध्यमातून जर नियमाचा विचार केला तर कंपल्सरी चेसिंग 40+ क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जरूर आपण पाहतोय. तर त्या कारणास्तव हा नियम या स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळतोय. म्हणजे इथनं आता येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी समीकरण असेल ते तब्बल 46 धावसंख्येचा. प्रति षटकाचा विचार केला तर 15.33 सरासरीनं विजयासाठी धावा जमाव्या लागतील. त्या पाठलाग करत असताना शिरडोन 40+ या संघाला. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज नितीन पाटील दुसऱ्या षटकासाठी अप्रतिम फलंदाजी राहिली होती. फर्स्ट सेक्शन मध्ये जेव्हा बॅटिंग करत होता वाकळण संघ तेव्हा मात्र दमदार खेळ केला होता. व्यक्तिगत 34 महत्वाचं योगदान दिलं होतं आणि पहिल्याच चेंडूवरती मात्र लाभ केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. डाऊन दी बॉल पहिल्याच बॉलवरती कॉट बँडच्या माध्यमातून धक्का 6वा लागला पाठलाग करत असताना टीम शिरडोनला. सातत्यानं गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. एकही फलंदाज खेळपट्टीवरती जास्त काळ खेळ करू शकला नाही. याच कारण की हा संघ आता पिछाडीवरती पाहायला मिळतोय. जिथे धावसंख्येची लयलूट गरजेची होती पहिल्या पॉवर प्ले मध्ये तिथे फलंदाज तब्बल 5 बाद झाले आणि तिथे हा संघ बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय. खराब कामगिरी पाठलाग करत असताना अपेक्षा जरूर होती आघाडीच्या फलंदाजांकडनं. मात्र टॉप ऑर्डर पूर्णतः ढासळली आहे. पूर्ण टॉप ऑर्डरनं खरं तर निराशाजनक कामगिरी केली आणि जेवढे प्रेक्षक त्यांचे आले होते अगदी त्यांची निराशा केली या टॉप ऑर्डरनं. आणि इथनं संघ आता जरूर बॅकफुटला डॉमिनेट केलं जातं टीम वाकळणकडनं टीम शिरडोनला. यस एज अँड टेकन बॅक टू बॅक सफलता नितीन पाटीलला देखील 2 चेंडू आणि 2 सफलता. सातत्यानं गडी बाद होताना पाहायला मिळतात पाठलाग करत असताना टीम शिरडोन
या संघाचे. कारण की 4 षटक पूर्ण खेळायचे आहेत आणि लक्ष 49 गाठायचं होतं. अशा मोमेंटला कोणताच खेळाडू तग धरून खेळपट्टीवरती खेळू शकला नाही. याच कारण की धावसंख्या फक्त 3 पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडू अगदी हताश होऊन मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी लाजवाब राहिली. अगदी आग ओकणारी गोलंदाजी सुरुवातीला आपण कमलाकर भोईर यांची पाहिली. त्यांच्यासाठी रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज हरीश शेट्ट भोईर यांच्या माध्यमातून या ठिकाणी जमा झाला आहे. ज्यांच्या नावानं खरं तर हा संघ नेहमीच आपण पाहतोय, ज्यांच्या मुलीच्या नावानं हा संघ नेहमी खेळताना आपण पाहतोय. वैदे 11 प्रभात वाकळण संघ. फटका लाजवाब आहे. गॅप मध्ये इनसाइड आउटचा क्लास दाखवताना क्षेत्ररक्षण देखील त्याहून अधिक सुंदर आपण पाहतोय. काही चपलाई दाखवली. अगदी रेग्युलर फॉर्मॅट मध्ये जे खेळाडू खेळतायत त्यांना देखील लाजवेल अशा प्रकारची या ठिकाणी चपलाई क्षेत्ररक्षक संजय भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्याकडनं हे क्षेत्ररक्षण पाहतोय. अगदी जर 40+ क्रिकेटचा विचार केला तर एक धावा आरोग्यासाठी हे ब्रीद मानाशी बाळगून हे संघ सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत आणि चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळतोय. तिथे देखील फटका हवेमध्ये क्षेत्ररक्षक होते जयेंद्र भोईर त्या ठिकाणी हनुवाल मात्रे आहेत, माफ करा. आणि झेलला जरूर ड्रॉप झाला. जीवनदान फलंदाजाला प्राप्त झालं. धावा देखील 2 कंप्लीट झालेत आणि एकंदरीत ह्या 2च्या मदतीनं संघ आता 6 या आकड्यावरती करत होती. धावसंख्येची खरं तर मोठे फटके आता इथनं अपेक्षित असतील टीम शिरडूनला. मात्र ते फटके खेचणार कोण हा देखील तितकाच महत्वाचा प्रश्न. प्रयत्न तर खूप लाजवाब केला जातो. इथे देखील फटका फसला. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आणखीन एक सफलता. तब्बल 8वा गडी गाडत झालाय. यस, नेक्स्ट मॅच जेव्हा रेग्युलर फॉर्मॅटला सुरुवात होईल तेव्हा दोन्ही संघ आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोरून आतमध्ये जायचा आहे. एक संघ फिल्डिंग साठी आतमध्ये दाखल होईल आणि एक संघ डगआउट मध्ये निश्चित खेळाडू कक्षामध्ये जिथे विसावेल. टॉस जिंकला प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय टीम उसाटेनं घेतला. म्हणजे सोनारपाडा संघ आपण देखील इथनच मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हायचा आहे. एका बाजूला RM11 गावदेवी सोनारपाडा आणि विरोधात स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. 2 दमदार संघ नेक्स्ट मॅच मध्ये बिग फाईट सामना. एका बाजूला अतिशय चांगला फॉर्मात असलेला उसटणे संघ पाहायला मिळतो, त्यांच्या विरोधात तितका ताकदवर संघ कल्याण डोंबिवली मधील सोनारपाडा संघ आपल्याला पाहायला मिळेल. सॉफ्ट हँड इथे प्लेसमेंट पाहू शकाल. मैदानाच्या आतमध्ये कैलाश आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेट क्रमांकाचा विचार केला तर 10व्या क्रमांकावरती फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक सिंगल कंप्लीट केली. षटक क्रमांक 2 देखील समाप्त झाले आणि या षटकामध्ये देखील 3 विकेट आपल्या नावावरती नितीन पाटील न केल्यात. एकंदरीत 8 गडी बाद 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती फक्त 7 आपल्याला पाहायला मिळते. षटकामध्ये तब्बल वैयक्तिक 4 आणि एक सांघिक असे 5 गडी बाद केले होते आणि नितीन पाटीलने देखील विथ द बॅट 34 आणि विथ द बॉल तब्बल 3 विकेट त्यानं प्राप्त केलेत. तिसरं षटक पहिला चेंडू
त्यांच्या मागे अतिशय चांगलं कार्य जयेंद्र भोईर यांचं पाहतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडनं. पहिला चेंडू अतिरिक्त बाहेर होता, आउटसाइड दी ऑफ स्टंप. पंचांकडनं व्हाईट चिकून एक धाव संघाच्या अकाउंट मध्ये जोडली जाईल. धावफलक 1 न पुढे सरकेल 8 ही आकड्यावरती. लक्ष 49 होतं. अजूनही जर विचार केला तर येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती 41 धावसंख्येची. ऑन पेपर हे लक्ष पूर्ण होऊ शकतं, मात्र त्यासाठी मोठे फटके इथं दाखवावे लागतील त्या टीम शिरडोनला. आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर अगदी लोअर मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. चांगला चेंडू बॅटन पॅड मधनं चेंडू यष्टीरक्षक जयेंद्र भोईर यांच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता. इथनं जितके डॉट येतील तेवढं दडपण आता मात्र वाढेल ते टीम शिरडोन वरती. सगळीकडे येणारे 11 चेंडू आणि आवश्यकता आहे ती तब्बल 41 धावसंख्येची. चांगला चेंडू सॉफ्टहँड प्लेसमेंट दाखवायची होती. चेंडूमध्ये हाईट फॅक्टर देखील आपण पाहू शकाल. पडल्यानंतर चेंडू काहीसा उचली घेताना देखील पाहायला मिळतो. ही कला सध्याच्या घडीला गोलंदाज सादर करताना. तिसरं षटक अरुण गायकर यांना आपण पाहतोय. 40+ क्रिकेटचा जर विचार केला तर एक दमदार संघ आहे वाकळण संघ आणि स्वतःच्या होम ग्राउंड वरती खेळत असताना अगदी दमखम दाखवणारी कामगिरी त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतं. रिव्हर्सिपचा देखला फटका. चेंडू डीप मध्ये थर्डमॅन सीमारेषेच्या दिशेनं रवाना. पाठलाग जरूर केला जातो. तिथे 2 क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवला जाईल तोपर्यंत धावा 3 कंप्लीट करण्यात आलेत आणि 3च्या मदतीनं मात्र आता संघ दुहेरी अंकात प्रथमतः पाहायला मिळेल. या 3च्या मदतीने धावफलक 11 वरती आपल्याला पाहायला मिळतंय. कैलाश आणि साथीनं फलंदाजचा विचार केला तर नवनाथ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. वन्स अगेन व्हाईट बॉल. अतिरिक्त धावा आता खर्च करताना आपण पाहू शकाल अरुण गायकर यांना. 12 वरती संघ पोहोचला. इथनं जर मोठे प्रहार या षटकामध्ये आले तर मॅच मध्ये रंगत जरूर वाढली जाईल. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील फलंदाजांना. का बाजूला प्रयत्न तर केला जातो. चेंडू बॅटचा संपर्क नाही. डॉट चेंडू. ताकद झोकण्याचा प्रयत्न फलंदाज नवनाथ यांचा पाहू शकाल आपण. गोलंदाजीमध्ये मी म्हणेन हवी तशी कामगिरी टीम शिरोडणकडनं झाली नाही. तब्बल 48 धावा 4 षटकामध्ये खर्च झाल्या आणि पाठलाग करत असताना आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाले आणि याच कारण की हा संघ आता अगदी बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला सामना जिंकला होता. पहिल्या मॅच मध्ये तब्बल 61 म्हणजे आजच्या रात्रीतील उच्चांक ह्या संघानं नोंदवला होता. मात्र ह्या दुसऱ्या मॅच मध्ये आतापर्यंत कामगिरी नावाला साजेशी त्यांच्या माध्यमातून झाली नाही. देखील चांगला चेंडू सॉफ्टहँड पुन्हा एकदा प्लेसमेंट आपण पाहिली. स्वतः फॉल थ्रू मध्ये धावत येऊन हा चेंडू गॅदर केलाय. धाव कोणतीच प्राप्त होणार नाहीये कारण की गडी तब्बल 8 बाद झाले. त्या कारणास्तव धाडस इथनं धावेसाठी केलं जात नाहीये. षटक क्रमांक 3 देखील आता कंप्लीट झालंय. तिसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी अरुण गायकर यांची राहिली आहे. एकंदरीत 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकावरती फक्त पाहायला मिळते ती 12 धावा. दरम्यान सन्माननीय उत्तर शिवगावचे रमेशजी पाटील यांचं शुभ आगमन आपण पाहू शकाल. जिल्हा परिषद सदस्य देखील राहिलेत ते आणि त्यांचं शुभ आगमन सध्याच्या घडीला शिवसेनेचे एक धाडदीचे कार्यकर्ता आणि नेहमीच या विभागामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा भरवल्या जातात तेव्हा तेव्हा मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय रमेश पाटील यांचं शुभ आगमन मुख्य अतिथी कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. स्क्रीनवरती मान्यवरांना देखील आपण पाहू शकाल. अंतिम षटक असेल आणि गोलंदाजी ट्रॅक वरती भोलानाथ गायकर पाहू शकाल आपण. राईट ओव्हर द विकेटचा चांगला चेंडू. तेच तर्रार चेंडू आपण पाहू शकाल. शोल्डरचा वापर केला तो अगदी पडल्यानंतर चेंडू काहीसा टेक ऑफ होताना देखील पाहायला मिळाला. पहिला डॉट चेंडू. डॉट चेंडून सुरुवात भोलानाथ गायकर यांच्या माध्यमातून देखील पाहतोय. 5 चेंडू या मॅच मधील शेष आहेत. रिव्हर्सिपचं अस्त्र पुन्हा एकदा बाहेर काढलं होतं. आता मात्र चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. 1 मोर डॉट. सातत्यानं चांगली गोलंदाजी जी सुरुवात कमलाकर भोईर यांनी मिळवून दिली होती त्यामध्ये सातत्य देखील राखलंय. दुसऱ्या षटकामध्ये आपण नितीन पाटीलला पाहिलं. तिसऱ्या षटकामध्ये देखील अरुण गायकरनं चांगला प्रयत्न दाखवला. त्यानंतर भोलानाथ गायकर देखील अप्रतिम सुरुवात देत असताना पाहायला मिळत आहेत. यस गुरुनाथ भोईर यांच्यासाठी आता कॅश प्राइज वाढलं गेलंय. चेंडू कशाही प्रकारे पकडला तर आता 2000 रुपये कॅश प्राइज त्यांच्यासाठी असेल.
मात्र त्याच्यासाठी त्यांच्याकडे चेंडू जाणं महत्वाचं आहे. चेंडू पकडतील ते, मात्र चेंडू त्यांच्या दिशेनं जर गेला तर निश्चित ती किमया देखील ते साधतील. आडव्या बॅटने चेंडू टर्न करण्यात आला. शॉर्ट स्क्वेअर लेगला हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत दोन्ही फलंदाज एंड चेंज करतायत. सामन्याची फक्त औपचारिकता आता पूर्ण होते, कारण की पूर्णतः सामना आता झुकलाय तो वाकलन संघाच्या बाजूनं. वैदे 11 प्रभात वाकलन संघ आपण पाहतोय. 40+ संघ मात्र खूप मेहनत करणारा हा संघ आहे आणि त्यांची मेहनत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क नाही. या आणखीन एक डॉट चेंडू. डॉट बॉल पर्सेंटेज या सत्रामध्ये भरपूर आपल्याला पाहायला मिळालं आणि याच कारण की आता पूर्णतः ह्या मॅच वरती वर्चस्व पकड आपल्याला टीम वाकळणची मजबूत पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच सोनारपाडा आणि विरोधात उसाटणे संघ. तर दोन्ही संघांना सूचना की अगदी आमच्या अतिथी कक्षाच्या समोरूनच मैदानाच्या आतमध्ये संघानं दाखल व्हायचा आहे. तर टॉस जिंकला होता तो उसाटणे संघानं. प्रथमतः ते बॅटिंग करणार आहेत, तर फिल्डिंग साठी मैदानाच्या आतमध्ये टीम सोनारपाडा आपल्याला जायचं आहे. सो दोन्ही संघांना खूप शुभेच्छा असतील. मात्र जो सामना संपन्न झाला, ज्या मॅच मध्ये वर्चस्व आपण पाहिलं टीम वाकळणचं, या वाकळण संघानं ह्या स्पर्धेत दुसरा सामना जिंकलाय. त्यांचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम शिरडोन.